हॅलो, गुड इव्हनिंग, नमस्ते. आजचा प्रोग्राम क्लॅरिससाठी आहे. माझी सर्वांना हंबल विनंती आहे की 10 मिनिटं क्लॅरिससाठी द्या, बोलू नका. ओके, कारण तिने तुमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तयारी करण्यासाठी कम्युनिटीची, आणि हे सर्व प्रिपरेशन केलेलं आहे आपल्यासाठी. तिच्यासाठी 10 मिनिटं देणं हे आपलं कर्तव्य आहे. ग्रॅटिट्यूड दॅट इज. क्लॅरिस, आर यू हॅपी टुडे? आज तू आनंदी आहेस? व्हेरी हॅपी, नो? गुड. वसईतील सर्व मुलं ज्यांनी कम्युनियन घेतलेलं आहे यावर्षी, ती सर्व खूप आनंदी आहेत. मी तुला एक गोष्ट सांगतो. खूप वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये मुलांचं पहिलं कम्युनियन होतं. तर एक मुलगा कम्युनियनची खूप तयारी करत होता. मी बसतो, मला वाटते का नाही? 10 मिनिटं उभं राहत आहे. मी आज क्लॅरिससाठी खास आलेलो आहे, तर त्यामुळे हा वेळ मला तिच्यासाठी द्यायचा आहे. सो तो मुलगा कम्युनिटीची तयारी करत होता. तर त्याच्या वर्गामध्ये, क्लासमध्ये सांगितलं की येशू ख्रिस्त त्या अल्तारामध्ये, त्या बर्नॅकलमध्ये असतो, खरंच असतो, जिवंत असतो, आणि त्याला विश्वास होता. नंतर मग त्याचं कम्युनियन झाल्यानंतर तो एक दिवस देवळामध्ये गेला, आणि कुठं कोण आहे का बघितलं. कोण नव्हतं त्यावेळेला. तर तो त्या बर्नॅकलच्या जवळ गेला, खाली गेला, आणि त्याने त्या ह्याच्यावर काठीने असं नॉक केलं. असं म्हटलं, येशू, आर यू देअर? तो आहे का तिथे? काही उत्तर नाही. अगेन, आर यू देअर? उत्तर नाही. तर बनाशी म्हणतो, झोपला वाटतं येशू ख्रिस्त. 5 मिनिटांना त्याने परत आवाज केला, आणि त्यानंतर सांगितलं त्याने, आणि खरी घडलेली गोष्ट आहे की त्याला अस्पष्टपणे आवाज ऐकू आला, येस, व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं की येशू, माझी एक विनंती आहे. काय विनंती आहे? माझी आई, मी आणि माझी मोठी बहीण, आम्ही कॅथलिक आहोत, पण माझे वडील प्रोटेस्टंट आहेत. तर माझी तुला विनंती आहे की त्यांना पण आमच्यासारखं कॅथलिक कर. तर त्याला उत्तर आलं की जा, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. त्याचं कम्युनियन त्याचं झालं नव्हतं अजून. कम्युनियनची तयारी चालली होती. कम्युनियनला अजून 2 महिने होते. आणि मग हळूहळू त्याच्या लक्षात आलं की वडिलांमध्ये बदल घडत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट की त्या वडिलांनी सुद्धा कॅथलिक धर्म स्वीकारला, आणि ज्या दिवशी ह्याला पहिलं कम्युनियन मिळालं त्या दिवशी त्याच्या वडिलांनी पण पहिलं कम्युनियन घेतलं. हा त्या लहान मुलाचा एवढा विश्वास. तरी तुला येशू ख्रिस्त मिळाला आहे, आता तुझं काहीतरी कर्तव्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा जो तुझा विश्वास आहे तो जागृत ठेवायचा आहे जन्मभर. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिसाला जाऊन कम्युनियन घेणं. आता सध्या शाळा असेल त्यावेळेला रविवारच्या मिसाला कधी सोडायचं नाही, पण मग ऑक्टोबर, ख्रिसमस आणि एप्रिल मेची रजा असते त्यावेळेला मिसाला जायचो. सकाळी उठू नको लवकर, संध्याकाळी मिसा आहे प्रत्येक पॅरिशमध्ये. तर मम्मीला सांगायचं मला घेऊन चल. आता मम्मी रागावेल माझ्यावर कदाचित, फादरना बोलावलं नसतं ते बरं झालं असतं, पण आता काही नाही आहे. मी धर्मगुरू आहे आणि सांगणं माझं कर्तव्य आहे. माझ्या मुलीसारखीच आहे छोट्या. तर जायचं ह्याला, आणि मग ख्रिस्ताला सोडायचं नाही. रोजरीची प्रार्थना घरच्या लोकांना वेळ नसेल तर तू एकटीने करायची. ओके, कारण काय आपण कोणाला काही फोर्स करू शकत नाही. आई वडिलांचं कर्तव्य असतं, पण आताचे आई वडील खूप मॉडर्न आहेत, त्यामुळे त्यांना रोजरी तेवढी महत्वाची वाटत नाही. पण हा विश्वास तुम्ही ठेवायचा आहे, जागृत ठेवायचा आहे. भविष्यातल्या पिढीने, आजची पिढी त्यांनी सर्व काही सोडून दिलं आहे. रोजरी वगैरे फार थोड्या घरी रोजरी होती. पोप साहेब आले होते आपल्याकडे माणिकपूरला, जॉन पॉल II. त्यांनी सांगितलं की आता ते संत आहेत. मला असं ऐकवण्यात आलेलं आहे, सांगवण्यात आलेलं आहे की वसईचे लोक रोजरी करतात दररोज. ते संपलं आता 20% पण लोकांच्या घरी रोजरी होत नाही. ते तुम्ही जागृत ठेवायचं. हा विश्वास जर गेला तर मुलं बिघडणार आहेत. मी संपवतो. एक हल्ली जगामध्ये जो एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तुला सांगतो.
तो संपवतो आणि मग तुला मी आमच्या बाबांना वगैरे प्रार्थना करायला सांगतो सर्वांसाठी, आणि मग मी आशीर्वाद देतो जेवणावर आणि तुझ्यावर. तो व्हिडिओ असा आहे की रात्रीची वेळ आहे, हायवे रिकामा आहे, आणि एक 2-3 मुलं मुली 2-3 मोठ्या स्कूटरवर जात आहेत, गाड्या आहेत त्यांच्या, 2 व्हीलर्स. आणि एका मुलाने त्याची गाडी अशी वर उंचावलेली आहे, मागे मुलगी बसलेली आहे आणि जोराजोराने ओरडत आहेत. बाजूच्या गाड्यावरची मुलं पण ओरडत आहेत. थोड्या वेळानंतर तिची गाडी जी वर आहे त्याचा हात सुटतो आणि ते अख्खी गाडी आणि ते दोघे जण खाली पडतात. तो कुठल्या कुठे, ती कुठल्या कुठे, त्याच्या मार्गाने दोन्ही गाड्या पडतात. तेवढं सर्व रेकॉर्ड झालेलं आहे कॅमेरामध्ये, त्या जगभर फिरत आहे. त्यातलं कोण मेलं, कोणाचे हातपाय मोडले काही माहित नाही. आता ते कुठल्या धर्माचे होते तेही मला माहित नाही. कॅथलिक असतील आणि आईवडिलांनी त्यांना धर्म दिला नसेल, देव दिला नसेल. दुसऱ्या धर्माचे असतील, त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा धर्म त्यांना दिला नसेल कदाचित. तुझा तसं होऊ नये. तू तुझा धर्म ठेव आणि खूप आनंदात राहा, जशी आहे तशी. आता मी तुला एक शेवटचं प्रार्थना करायला सांगतो आणि मग मी आशीर्वाद देतो. यू से आवर फादर इन हेवन, इन विच युअर लँग्वेज यू वांट, आणि आपण सर्व तिला जॉईन होऊया. आमचे स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, तसेच स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसेच आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मौत प्रसंगी पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. नम कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमीन. आशीर्वाद देतो. हे प्रभू परमेश्वरा, क्लॅरिसला तुझा भरपूर आशीर्वाद दे, तिच्या मम्मी डॅडीला, कुटुंबियांना, आणि आज जे 50 वर्ष लग्नाची साजरी करत आहेत तिच्या आजी आणि आजोबाला सुद्धा तू भरपूर प्रेम दे, आनंद, शांती दे, आणि त्या सर्वांच्या इच्छा, क्लॅरिसच्या इच्छा तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर. ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद क्लॅरिसवर आणि आपल्या सर्व जेवणावर असो. आम्ही May God bless you and be with you. Thank you very much for calling.